कसे आहात तुम्ही सगळे? नमस्ते मुलांनो. आज आपण नवीन लेटर्स बघणार आहोत. मागच्या पिरियडला आपण नवीन फॅमिली सुरुवात केली होती की नाही? त आणि थ बघितलं होतं. तर आज आपण आता त्याच्या पुढचे लेटर्स शिकणार आहोत. चला तयार मग. आता मी तुम्हाला वेगवेगळे पिक्चर्स दाखवणार आहे आणि मग त्याच्यावरनं आपण त्याचं लेटर शोधूयात. ओके? चला. त्याच्या आधी आपण मागच्या वेळेस काय बघितलं होतं? तलवारीचा, तराजूचा, तव्याचा, त तबल्याचा असा पिक्चर्स बघितले होते हो की नाही? काढला होता आपण 5 टाइम्स 3 लाईन्स लिहिलं. मग नंतर आपण कुठलं लेटर लिहिलं? लिहिलं. थव्याचा, थुई थुईचा, थेंबाचा हो की नाही? तर आता हे 2 लेटर झाल्यानंतर ह्याच्या पुढचे 2 लेटर्स आज आपण बघणार आहोत आणि ते कुठले कुठले आहेत ते आपण आता ह्या पिक्चर्स वरनं ठरवायचे. ओके? चला. हे काय आहे? बरोबर, इंक पॉट. इंग्लिशमध्ये ह्याला काय म्हणतात? इंक पॉट. ज्याच्यामध्ये इंक ठेवतात. इंकला मराठीत काय म्हणतात माहितीये? शाई म्हणतात. काय म्हणतात? शाई. आपण जी पेनामध्ये भरतो ना, फाउंटन पेन असतं, शाई पेन असतं, त्याच्यामध्ये आपण इंक भरतो. लिक्विड असते ती. ब्ल्यू कलर असते, ब्लॅक कलर असते. तर त्याच्यामध्ये आपण इंक भरतो. तर त्याला काय म्हणतात? त्याच्यात ती शाई ठेवतो की नाही आपण, त्या बॉटलला मराठीमध्ये दाऊत म्हणतात. काय म्हणतात? दाऊत. ही जी बॉटल आहे ना, ह्याला दाऊत म्हणतात. हे वेगवेगळ्या प्रकारच्या बॉटल्स मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. ह्या काय आहेत सगळ्या? दाऊत. इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो त्याला? इंक पॉट. चला, आता पुढे बघूयात कुठला पिक्चर आहे. हे काय आहे? दोरा. आणि इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात? थ्रेड. आपण हा दोरा कशासाठी वापरतो? देवाला हार करण्यासाठी वापरतो, कपडे शिवायला वापरतो. हो की नाही? वेगवेगळ्या ठिकाणी बांधायचं असेल काही तेव्हा आपण हा दोरा वापरतो. पतंग उडवायचा असेल तेव्हा दोरा वापरतो. हो की नाही? तर ह्याला काय म्हणतात? दोरा. आता पुढे जाऊयात. हे काय आहे बघितलं तुम्ही आता? हा काय होतोय? उघडतोय. काय आहे हा? दरवाजा. बरोबर, हा दरवाजा काय होतोय? उघडतोय. हा एक दरवाजा आहे. वा, हा काय होतोय? दरवाजा. तर हा काय आहेत? मगाशी एक बघितला आणि आत्ता एक बघितला. पण हे काय आहेत? दरवाजे. बरोबर, डोर म्हणतो आपण. हे काय आहे? झाडं उडवतो की नाही आपण? कशात उडवतो फटाके? झाडं दिवाळीमध्ये उडवतो. हो की नाही? कधी उडवतो? दिवाळीमध्ये उडवतो. तर हे काय आहेत? झाडं, फटाके. आता हा काय आहे सांगा बरं मला? हा काय आहे? दिवा. हा काय आहे? दिवा. हिंदीमध्ये आपण ह्याला काय म्हणतो? दिया बोलते हम इसको. दीपावली में जलाते हैं ना हम दिया, बहुत सारे दिए जलाते हैं ना, तो इसको क्या बोलते हम? दिया बोलते हैं. आता वेगवेगळे दिवे बघायचे आपण. दिवाळीमध्ये लावतो आपण, पणत्या लावतो. त्याच्यात वेगवेगळे हे असतात दिवाळीमध्ये. तसे भरपूर दिवे पण लावतो. हो की नाही? हे काय आहेत? वेगवेगळे दिवे. आता हे काय आहेत? दिसते तुम्हाला? ओळखता येते काय आहे हे? छोटे छोटे आहेत. स्टोन्स. व्हेरी गुड. हे काय आहेत? स्टोन्स. ह्याला मराठीमध्ये काय म्हणतात माहितीये? दगड. छोटे छोटे काय असतात हे? दगड्स असतात. आता दगड हे कसे असतात? वेगवेगळ्या आकाराचे असतात. गोल असतात. कसेही आकाराचे छोटे छोटे दगड असतात. हो की नाही? ते वेगवेगळ्या कलरचे पण असतात. पेबल्स पण म्हणतो आपण त्याला. दगड छोटे छोटे असतात. ते वेगवेगळ्या आकाराचे आहेत हे. गोल 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 वेगवेगळ्या आकाराचे दगड आहेत हे. आता आपण लेटर कुठलं बघितलं मग? द. बरोबर ओळखलं. आता आपण जे पिक्चर्स बघितले की नाही, दिवाळी बघितलं, दिवा बघितला, अजून कुठलं बघितलं? दरवाजा बघितला, दौत बघितलं. हो की नाही? तर ह्याच्यामध्ये लेटर कुठलं कॉमन आहे? द. तर आपण त्या लेटर कुठलं बघतोय आपण आता? पहिलं आपलं अक्षर आहे द. द द दरवाजाचा. द द दौतीचा. तर हे तर लेटर कसं लिहायचं आहे आणि ह्याचे किती पिक्चर्स काढायचे हा आपण पुढचा व्हिडिओ बघूयात सगळेजण. चला, आता तुम्ही द चे
खूप पिक्चर बघितले हो की नाही. आता द कसं काढायचं आहे ते बघायचं आहे. नेहमीसारखीच डेट लिहायची आहे आणि 5 टाइम्स 3 लाईन्स लिहायच्या आहेत. मी ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे. आता आपण द कसं काढायचं बघूया. आपण ढ ढ ढगाचा काढलं की नाही, त्याच्यासारखाच ढ ढ ढगाचा काढायचा. खाली टच करायचं नाही आहे खालच्या एंडांना आणि फक्त ही जी सर्कल आहे आतला गोल, ह्याला खाली शेपूटसारखं काढायचं आहे. हा झाला आपला द द दवतीचा, द द दरवाजाचा. ढ काढायचं आणि मग त्याला खाली शेपूट काढायचं. हे झालं आपलं द द दरवाजाचा आणि मग डोक्यावर टोपी. असं 5 टाइम्स 3 लाईन्स लिहिल्यानंतर 4 लाईन्स लिव्ह करायच्या आहेत आणि आपण दौत काढणार आहोत. दौत काढताना आपण बघितली ना, त्याचा आकार कसा असतो. हे त्याचं झाकण, कव्हर, आणि ती बॉटल अशी काहीशी अशा शेपमध्ये असते आणि त्याच्यामध्ये काय असतं, लिक्विड इंक असते. आपण थोडासा असा आकार देऊयात त्याला आणि मग त्याच्यात आपण काय लिहिणार आहोत, इंक लिहिणार आहोत. काय लिहिणार आहोत, इंक. ही काय झाली आपली दौत. ही जुन्या काळामध्ये अजूनही आहे. शाई पेन असतं ना, जे इंक फाउंटन पेन, त्याच्यामध्ये आपण शाई भरतो. तर त्याचं स्पेलिंग लिहायचं आहे दौत. आता दुसरं पिक्चर काढणार आहोत, दरवाजा. दरवाजा कसा काढायचा आहे बघूयात आपण. दरवाजा कसा असतो, रेक्टँगल असतो की नाही, उभा असा. तुम्ही आतमध्ये हे 2 असे त्याचे दार आहे. हा काय झाला आपला दरवाजा. मग तुम्ही ह्याला थोडंसं असं डिझाईन करू शकता. हा झाला आपला दरवाजा. स्पेलिंग लिहायचं आहे आणि छान कलर करायचं आहे. दौत, दरवाजा आणि दौत. बघितलं मग तुम्ही आता कसं काढलं ते दरवाजा आणि दौत बघितलं आपण. ते छान कलर करायचं आहे. ओके. आता आपण पुढचं लेटर्स बघूयात. कुठलं आहेत त्याचे पिक्चर्स कुठले आहेत ते बघायचे आपण. चला तर मग. हे काय आहे, धनुष्य आणि बाण पण दिसतोय. पण बाण आपण मागच्या वेळेस शिकलेले आहेत हो की नाही. तर आज आपण त्या बाणाचा मित्र आहे की नाही, तो धनुष्य शिकणार आहोत. हा काय आहे, धनुष्य. हा काय आहे, धनुष्य. धनुष्य म्हणजे काय, बो. बो अँड ॲरो आपण बघतो की नाही. तर हा आहे धनुष्य म्हणतात त्याला. हिंदीमध्ये धनुष्य म्हणतात की नाही, मराठीमध्ये धनुष्य म्हणतो आपण याला. तर आता पुढचं पिक्चर बघूयात. हा, हे काय माहितीये का तुम्हाला, दिसतंय हे तुम्हाला. ही एक भिंतीसारखं दिसतंय की नाही, वॉल. मोठी बिग वॉल आहे ही. याला डॅम म्हणतात. काय म्हणतात, डॅम. मराठीमध्ये याला धरण म्हणतात. हे काय आहे, डॅम. आपल्या इथे पवना डॅम वगैरे आहे की नाही, तसंच हे पण एक मोठं डॅम आहे. त्या डॅमची ही वॉल आहे. आपण ह्या भिंतीच्या मागे, वॉलच्या मागे पाणी साठवून ठेवतो आणि जेव्हा आपल्याला पाणी कमी पडतं, मग याचे हे डोअर्स आहेत. हे बघा, हे 1 2 3 4 असे हे डोअर्स आहेत. मग इथून पाणी सुटतं आणि मग पाणी येतं. आपण पुढचं लेटर बघू, पुढचं बघूया. तर पिक्चर आहे बघा. हे अशा भिंतींमधनं पाणी वाहायला लागतं आणि मग आपण जिथं कमी पडतं ना, मग नद्यांना पाणी मिळतं आणि मग सगळ्यांना प्यायला पाणी मिळतं उन्हाळ्यात सुद्धा. हे बघा, हे कसं आहे डॅम. हा हा आहे डॅम आणि ह्याचे हे दरवाजे आहेत वेगवेगळे. ह्या दरवाज्यातून पाणी येते. मग हे पाणी आपण वर्षभर वापरतो, स्टोअर केलेलं. तर हे डॅम मुळे काय करतो आपण, वॉटर स्टोअर करतो, वॉटर सेव्ह करतो आणि वॉटर स्टोअर करतो. मे महिन्यामध्ये आपण ह्याचं असं पाणी वापरतो. तर हे काय आहे, डॅम. ही डॅमची वॉल आहे. ओके. मराठीत याला म्हणतात धरण. तर आपण धरण बघितलं आणि धनुष्य बघितलं. तसे ध पासून वेगवेगळे शब्द भरपूर आहेत. तसं धरणे, धर, धागा, हो की नाही. तर धन्यवाद म्हणतो आपण. तर हे काय आहे, त्याचे वेगवेगळे शब्द आहेत. तर आता आपण लेटर कुठलं बघितलं, ध. ध ध धरणाचा. ध ध कशाचा बघितला आपण आता पहिला शब्द, धनुष्याचा. बरोबर.
तर हे ध कसं लिहायचं आहे आणि त्याचं पिक्चर कसं काढायचंय, धनुष्य काढायचंय आपल्याला. तर ते कसं काढायचंय ते बघूयात. चला आता आपण ध धनुष्याचा लेटर लिहायचा आहे. नेहमीसारखीच डेट लिहायची आहे. 5 टाइम्स 3 लाईन्स लिहायच्या आहेत. मी लिहिलेल्या आहेत. आता मी ध कसं काढायचं ते दाखवते. ध काढताना मात्र हे सर्कल जे आहे, एक सर्कल काढायचं आहे. ते लाईनच्या मध्यभागी काढायचं, असं लाईनवर काढायचं आहे. आपण पूर्ण डोक्यावर टोपी देत नाही धच्या, आणि मग त्याला असं थोडा गोल आकार देऊन ध काढायचं आहे. पूर्ण डोक्यावर टोपी नाही, धच्या ह्या सर्कलवरून, आणि मग इथे ह्या साईडला आपण अशी टोपी देतो. ध सर्कल आणि खाली थोडंसं असं 6 नंबर काढल्यासारखं, आणि मग डोक्यावर टोपी द्यायची आहे. ध धनुष्याचा 4 लाईन्स लिव करायच्या आहेत. आणि मग आता आपण धनुष्य काढणार आहोत. आपण बाण काढला की मध्ये, तर आता धनुष्य काढणार आहोत. अशी थोडीशी स्लॅन्ट लाईन काढायची आहे. ही थोडीशी जाड काढली तरी चालेल तुम्ही. आणि मग त्याला आता आपल्याला धनुष्याचा आकार द्यायचा आहे. मध्ये इथे धरायला आहे, आणि मग असा त्याच्याप्रमाणे ही लाईन वाढवली तरी चालते. हा काय झाला आपला धनुष्य. थोडासा आकार देण्याचा हा प्रयत्न करायचा आहे. ओके, हा आहे आपला धनुष्य. ह्याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये? बो म्हणतो, बो अँड ॲरो. तर ह्याचं स्पेलिंग लिहायचं आहे. धनुष्य. आणि छान याला आउटलाईन देऊन छान कलर करायचा आहे. हा आहे आपला धनुष्य. बघितलं मग आता तुम्ही द कसं काढायचं त्याचे किती पिक्चर्स आहेत, आणि ध कसं काढायचं त्याचे किती पिक्चर्स आहेत. मग आता आपण आज कुठले लेटर शिकलो? द दवतीचा, द दिवाळीचा, दिव्याचा, द दरवाज्याचा, हो की नाही. आणि दुसरं अक्षर होतं ध. ध धनुष्याचा, ध धरण्याचा, ध धरणाचा, हो की नाही. तर द आणि ध हे 2 पिक्चर्स बघितलेले आहेत. तर हे 2 पिक्चर्स छान काढायचे आहेत. 5 टाइम्स 3 लाईन्स लिहायचे आहेत. आपण लिहितोच आहोत ऑनलाईन क्लासमध्ये. तर ह्याचे पिक्चर छान काढायचे आहेत, आणि तुम्ही त्याचं काय करायचं आहे, छान कलर करायचा आहे त्याला. ओके, चलो बाय बाय.